सांस्कृतिकदृष्ट्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी जडणघडण होती ती जडणघडण मुळापासून बदलण्याचा इतिहासरूपी प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून होतो आहे आणि त्याचे अनेक धोके पुढे निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात। आणि म्हणून दुसरा जो अन्याय होतो तो एक छत्रपती शिवाजी महाराजांवरती होतो, कारण जे सत्य नाही आहे ते सांगितलं जातं आहे। आणि दुसरा जो अन्याय होतो तो समर्थ रामदास किंवा त्या काळामध्ये घडलेल्या अशा संतांबद्दल किंवा आध्यात्मिक गुरूंबद्दल पण घडतो। त्याबद्दलसुद्धा जयसिंगराव पवार म्हणतात की दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी जे विज्ञान आणि व्यवहारवाद जो सांगितलेला आहे त्याला तोड नाही आहे, तो फार महत्त्वाचा आहे। मानवी आयुष्यामध्ये त्याचा जर वापर केला तर त्याची फार गरज आहे। पण समर्थ रामदासांच्या शिष्यांनी त्यांचा पराभव केला, समर्थ रामदासांचाच त्यांच्या शिकवणीचा पराभव केला। त्याचं कारण असं आहे की समर्थ रामदासांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु करण्याच्या नादामध्ये समर्थ रामदासांची जी मूळ शिकवण आहे त्यापासून सुद्धा ते दूर गेले। आता मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशा पद्धतीची विधानं धीरेंद्र शास्त्री असतील, गोविंदगिरी महाराज असतील किंवा इतर लोक, अगदी कोश्यारींनी पण केलेली होती, का करतायत तर स्पष्ट आहे। त्याचं कारण असं आहे की राजकीयदृष्ट्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या बाजूला, सांस्कृतिकदृष्ट्या आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो। छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो आणि त्याच्यातूनच प्रशांत आंबी यांना जी शिवीगाळ झाली शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून, हे त्याचंच दर्शन आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिवाजी कोण होता हे जे पुस्तक पानसरेंनी लिहिलं ते पुस्तक शिवाजी महाराजांचा खरा विचार, त्यांचा खरा स्वराज्यातली त्यांचे धोरणं लोकांपर्यंत जाणारा होता। पण छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ मुस्लिम द्वेष्टे ठरवून एका पद्धतीने त्यांना हिंदुत्वाच्या चौकटीमध्ये बंदिस्त करण्याचा, साखळदंड घालून बंदिस्त करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत। शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांकडे वळवण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना अशाच एका चौकटीत बंद करण्याचा प्रयत्न आहे का, हा सुद्धा प्रश्न आहे। आणि म्हणून व्यासपीठावर असलेल्या नितीन गडकरींनी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी किंवा भाजपच्या इतर नेत्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा थेटपणे किंवा जाहीरपणे निषेध केला आहे का, इतिहास विपरीतपणे किंवा चुकीच्या पद्धतीने मांडला याबद्दल त्यांची कानउघाडणी केली आहे का, 30 वर्षाच्या धीरेंद्र शास्त्री यांनी महाराजांचा योग्य इतिहास वाचला आहे का?